चल आगे तू बढ़ 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 कस के पकड़ चढ़ 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 आगे तू बढ़ 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 कस के पकड़ चढ़ 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 चढ़। प्रो गोविंदाच्या सीझन 2 मध्ये सहभाग घेतलेल्या 32 संघांचं मी समन्वय समितीच्या वतीनं आणि प्रो गोविंदाच्या कमिटीच्या वतीनं मनापूर्वक तुमचं सगळ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो। ह्या वर्षापासून आपण 16 फ्रँचायझीज फ्रँचायझी हे ह्या वर्षी प्रो गोविंदामध्ये इंट्रोड्यूस केले जाणार आहे। जशी मुंबई इंडियन्स टीम आहे, कोलकाता नाईट रायडर्स टीम आहे, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीम आहे, अशा जे आयपीएलचे टीम्स आहेत ह्या टीम्सला आपण फ्रँचायझी म्हणतो आणि अशा 16 फ्रँचायझीची ह्या वर्षापासून आपण त्यांना इंट्रोड्यूस करणार आहोत। उदाहरण सांगतो की जय जवान गोविंदा पथक हे यंदा नाशिकसाठी खेळणार किंवा अष्टविनायक गोविंदा पथक हा यंदा ठाण्यासाठी खेळणार। जशी आयपीएल मधली एक टीम त्यावेळेस जेव्हा केव्हा ती सुरू झाली तेव्हा 25-50 कोटीला ती टीम विकली गेली होती, परंतु आज त्या टीमची किंमत किती झाली? 600-800 करोड प्लस आहे वाटतं। आपली पण इच्छा आहे की आमचा पण दहीहंडीचा जो गोविंदा आहे त्याची टीमची व्हॅल्यू व्हावी आणि त्या टीमची जर व्हॅल्यू झाली तर प्रत्येक गोविंदामध्ये खेळणारा जो गोविंदा असतो त्याला सॅलरी सुरू होईल। दहीहंडी आपला जो खेळ आहे हा 200 खेळाडूंचा खेळ आहे म्हणजे इट इज द लार्जेस्ट प्लेयर होल्डिंग स्पोर्ट इन द वर्ल्ड। मस्ती में मस्ती भरी है ना, हर तालीम सालिम ही है ना, होता ना होशाना। क्वालिफिकेशन 27-28 तारखेला आहे। आज तुम्हीच तुमच्या हाताने लॉट काढणार म्हणजे आमचा त्यात काही संबंध नाही, म्हणजे कुठे कंप्लेन नाही, कुठे पार्शलिटी नाही, प्रोफेसर नाही, तसाच कधी करत नाही। गेल्या वर्षी पण बरोबर आहे की नाही? कारण की बरोबर आहे ना, सुरेंद्र सरांनी सांगितलं की गेल्या वर्षीचे जे विनर होते विनर होते म्हणजे जय जवान गोविंदा पथक आणि कोकण कुठे रवी समितीतलं असं आणि डेव्हिड पण आहे। तर ह्या दोघांना विनर आणि रनर अपला आपण दरवर्षी क्वालिफिकेशन मध्ये त्यांना बाय डिफॉल्ट आपण हे त्या ठिकाणी प्राधान्य देतो। तर म्हणून कोकण नगर आणि जय जवान गोविंदा पथकचं मनापासून ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन। संघाच्या दोन प्रतिनिधी आहेत त्यांना या ठिकाणी बोलवणार आहोत, त्यांनी ती चिठ्ठी काढायची, कॅमेऱ्याला दाखवायची आणि त्यानंतर ते अनाउन्स केलं जाणार आहे। याची आपण सगळ्यांनी दखल घ्यावी। 27 जुलै 5 वाजता, 28 जुलै 1:30 वाजता। मस्ती में मस्ती भरी है ना, हर तालीम सालिम ही है ना, होता ना होशाना सब में है कहना, मैया यशोदा ने ढूंढा। 27 जुलै 2:30 वाजता। ह्या वर्षी एक आनंदाची गोष्ट जी मलाही खूप अभिमानाने सांगायची वाटते ती म्हणजे आपले देशाचं म्हणजे जे ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन असोसिएशन असते आणि मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर आपले देशाचे केंद्रीय क्रीडा मंत्री आपण त्यांनाही या वर्षीचं प्रो गोविंदाचं आमंत्रण दिलेलं आहे। तर त्यांना काय फक्त येऊन तिथे बक्षीस देण्यासाठी आपण बोलवलेलं नाही, आपली एकच इच्छा आहे की त्यांनी त्या ठिकाणी यावं, त्याचं संपूर्ण डिपार्टमेंटने त्या ठिकाणी यावं आणि ह्या दहीहंडीला आता फक्त महाराष्ट्रामध्ये जी ओळख आहे ती ह्या ऑल इंडिया स्पोर्ट्स असोसिएशन ह्या दहीहंडीला नॅशनल स्पोर्ट्सची एक ओळख त्या ठिकाणी निर्माण करून द्यावी यासाठी आपण त्यांना त्या डोम सारखा जे स्टेडियम आहे इंडोर स्टेडियम आणि आपला स्वतःचा दहीहंडी जसं क्रिकेटचं स्टेडियम आहे वानखेडे स्टेडियम, ब्रिस्बेन स्टेडियम, दादोजी कोंडदेव स्टेडियम, बरोबर आहे की नाही? तसं आणि क्रिकेटचे स्टेडियम तसं दहीहंडीचं स्वातंत्र्य स्टेडियम व्हावं म्हणजे सुरुवात
सगळं चालू आहे. सरनाईकसाहेबांचंही काम चालू आहे की आपलं इंडोर स्टेडियम बनवायचं फक्त दहीहंडीसाठी, दुसरं काही नाही. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस म्हणा या सगळ्या गोष्टी तिथे केल्या जातात. या दृष्टिकोनातून सुद्धा आपलं काम सुरू आहे. आपल्याला एक आनंदाची गोष्ट मला सांगायची की आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे की हे दहीहंडी जे आहे ते ऍक्सिडेंट फ्री स्पोर्ट व्हावं. आम्ही समन्वय समिती, मी आमदार प्रताप सरनाईक साहेब, आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी भेट घेतली आणि यंदा ह्या वर्षी आपण कमीत कमी 1,25,000 गोविंदांचा जो विमा आहे तो पूर्णपणे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण पूर्णपणे तो खर्च हे आपण उचलणार आहोत, जेणेकरून गोविंदांना अजिबात काळजी करायची गरज नाही. बघा, स्वप्न काय एका दिवसात पूर्ण होत नाही. म्हणजे जसं म्हणतात की होम वॉज नॉट बिल्ट इन अ डे, त्याला वेळ लागतो. वेळ लागला म्हणून आज तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.